गॅस बाबतीत सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। घरगुती गॅस सिलेंडर कोणत्याही कंपनीचा तुमच्याकडे गॅस असेल त्या किमतीविषयी एक महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। त्यानंतर घरगुती लाईट बिलाबाबत या ठिकाणी देखील आता नियमामध्ये बदल करण्यात आलाय। त्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपन्यात कोणत्याही बँकेत सरकारी पेन्शन घेत असाल म्हणजे तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी सरकारने अर्जंट सूचना देखील त्यानंतर देण्यात आलेली आहे। वयाच्या 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्ही 60 वर्षाचे असाल तर तुमच्यासाठी देखील एक सरकारच्या माध्यमातून आनंदाची बातमी आता या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये मोबाईल असेल आणि त्या मोबाईलमध्ये जिओ सिम कार्ड असेल त्या बाबतीत सुद्धा अतिशय आनंदाचा निर्णय आता 1 ऑगस्ट पासून करण्यात येत आहे। सर्वात मोठे बदल 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात येत आहे। त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा याचा लाभ घेत असाल तर सरकारने एक आनंदाची बातमी देखील दिली आहे। तुमच्यासाठी एक गुड न्यूज देखील देण्यात आहे आणि दुसरे महत्त्वाचं म्हणजे एक बॅड न्यूज सुद्धा सरकारने देण्यात आली आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर इथून पुढे पैसे येण्याबाबत एक वाईट बातमी देखील आता या ठिकाणी आलेली आहे। ज्या नागरिकाचे पोस्टात खाते त्यांच्यासाठी धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। तसेच आता पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन नियम आता लावण्यात आले आहेत। देशातील सर्व मोठ्या या 2 बँका असल्याने आता सर्वात मोठा बदल 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होते। सर्व नियमामध्ये 1 ऑगस्ट 2025 पासून मोठा बदल होतोय। त्यामुळे हे नियम तुम्हाला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशाला मोठी काहीतरी कात्री लागू शकते। जर योग्य वेळ हे नियम तुम्ही जाणून नाही घेतलं तर तुम्हाला मोठ्या अडचणी देखील येऊ शकतात। त्यामुळे गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता येणाऱ्या 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होत आहेत। त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये काय बदल होतोय, तुम्हाला कोणकोणते नियम पाळायचे आहेत आणि कोणते काम करायचे आहेत नक्की जाणून घ्या। 1 ऑगस्ट 2025 पासून देशामध्ये 6 मोठे बदल होणार आहेत। बँकिंग क्षेत्र, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल याबद्दल काही बदल देखील करण्यात आले आहेत। घरगुती गॅस असेल, सिलेंडरच्या किमती असतील, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, ईपीएम पेन्शनधारक, राज्य सरकारचे पेन्शनधारक आणि नमो शेतकरी योजना, त्या ठिकाणी पीएम किसान योजना, लाडक्या बहिणी जर असतील तर तुम्ही जिओ सिम कार्ड वापरत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा एक नियम आता बदल करण्यात आले आहे। केशरी रेशन कार्ड जर असेल तुमच्या घरामध्ये यामध्ये सुद्धा महत्त्वाचे बदल या ठिकाणी आता करण्यात आले आहेत। सर्व काही बदल 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण देशभरामध्ये मित्रांनो लागू होणार आहेत। या बदलामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे। संपूर्ण देशामध्ये आता हाहाकार माजणार आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहेत। त्यामुळे तुमच्या खिशावर कोणती कात्री लागू नये असं तुम्हाला जर वाटत असेल किंवा काही नियमामुळे तुम्ही इथून अडचणीत येऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ लक्ष देऊन आता बघायचा आहे। सर्वच नियमामध्ये सर्वात मोठे बदल राज्यभरामध्ये आता लागू होणार आहेत, ज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भात देखील सर्वात मोठे आता बदल होणार आहेत। ज्यामुळे गॅस सिलेंडर तुमचा जर संपला असेल तर तुम्हाला मागवताना त्या ठिकाणी वेगळे नियम आता असणार आहेत। त्यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड जर असेल, तुम्ही त्या ठिकाणी घरात असेल तर तुमच्यासाठी देखील आता काही नियमामध्ये या आता बदल करण्यात आले आहेत। तसेच तुमचे कोणत्याही बँकेत जर खाते असेल, खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस तुमचं जर खातं असेल तर तुमच्या खात्यातून पैसे काढताना देखील आता नियमामध्ये बदल करण्यात आले आहे। आता कोणता बदल करण्यात आलाय तर त्या नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला बँकेच्या दंडाला देखील सामोर जाऊ शकतं। तुम्ही पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा शेतकरी असाल किंवा कोणतेही तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ जर घेत असाल तर आता नियम सरकारकडून त्या ठिकाणी आता पाळले जाणार आहेत। आता कोणकोणते नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला खिशाला कात्री देखील लागू शकते। त्या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते नियम पाळावे लागणार आहेत, तुम्हाला या नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला या योजनेचे पैसे देताना सरकार आता तुमचे पैसे कट करून घेणार आहे। सरकारकडून तुम्हाला या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे। म्हणजेच अशा 6 पैकी 4 नियम त्या ठिकाणी तुमच्यासाठी धक्का देणार आहेत। नियम पाहायला गेलं तर 1 ऑगस्ट 2025 पासून लागू होत आहेत। यामध्ये 2 नियम आता अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, दिलासा देणारे असणार। त्या काही नियमामध्ये बघा, काही नियम दिलासा देणार आहेत तर काही नियमांतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी तोटा देखील होणार आहे आणि तुमच्या खिशाला कात्री देखील लागणार आहे, हे सुद्धा सांगण्यात आले। मग यापासून कसं वाचायचं हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता सरकारने 1 ऑगस्ट 2025 पासून नेमके कोणकोणते बदल करण्यात आलेत तर कोणकोणते आज चांगले बदल करण्यात आलेत हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सर्व महिला व पुरुष या दोघांना सुद्धा या ठिकाणी आता फायदा होणार आहे। नेमका आता कोणकोणत्या नियमामध्ये काय बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे।
त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तर तुम्ही 1 ऑगस्ट 2025 पासून तब्बल 140 कोटी जनतेला हे नियम आता तुम्हाला पाळावे लागतील। जी लोक ह्या नियम पाळणार आहेत त्यांना इथून पुढे प्रॉब्लेम येणार आहे। जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस खाते असणाऱ्या नागरिकांना देखील अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। तसेच गॅस सिलेंडर मिळवण्यामध्ये देखील इथून पुढे तुम्हाला अडचणी येणार आहेत। मोफत गहू, तांदूळ, रेशन कार्डवरती तर तुम्ही याचा लाभ घेत असेल तर तातडीची सूचना देखील सरकारकडून देण्यात आली आहे। तुम्ही जर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेत असाल त्या देखील एक आनंदाची बातमी आता ते देखील समोर आलेली आहे। आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे। तसेच शेतकरी असाल आणि तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही तुमच्या बँकेत जर लाभ घेत असाल तर 1 ऑगस्ट 2025 पासून तुमच्या सुद्धा एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। घरामध्ये कोणती लाडकी बहीण असेल त्या ठिकाणी त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तुमच्यासाठी देखील महत्त्वाच्या नियमामध्ये आता बदल होतोय। जो 1 ऑगस्ट 2025 पासून तुम्हाला या नियमाचा तुम्हाला पालन करावं लागणार आहे। आता काय बदल झालेत याची सविस्तरपणे आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यामुळे पुढील 2 मिनिटं सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता जेणेकरून तुमच्या खिशाला कोणतीही कात्री लागणार नाही। कोणकोणत्या नियमामध्ये कोणकोणते नियम बदल करावे, तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागणार आहेत हे सुद्धा आता लगेच तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। आता आपण सुरुवात करूया। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकापासून आता बघा गेले महिनाभर झालं बातम्या पसरू लागल्या होती की गहू आणि तांदूळ जे आहे ते मोफत मिळणार आणि गहू आणि तांदूळ जे तुम्हाला रेशन दुकानामध्ये जे मिळतं ते टेम्पोद्वारे आता आणून सरकार तुम्हाला घरी देणार, अशा बातम्या देखील अनेक पसरल्या होत्या। त्याबद्दल सरकारने कालच एक मीटिंग घेऊन या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळाले। त्यामध्ये देशातील 80 कोटी जनतेला पिवळ्या व केशरी रेशन धारकासाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे। यामध्ये आता सरकारी 2 टेम्पो प्रत्येक गावाला आता वाटण्यात येणार आहेत। यामध्ये गहू आणि तांदूळ जे तुम्हाला धान्यामध्ये रेशनाचे मिळतं घेण्यासाठी तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये तुम्हाला जावं लागत होतं, परंतु आता 2 टेम्पो सरकारी तुमच्या गावामध्ये वाटले जाणार आहेत आणि सरकारकडून तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्हाला येऊन मोफतपणे गहू आणि तांदूळ तुम्हाला घरी देणार आहेत। या ज्या बातम्या पसरल्या होत्या अखेर यावर सरकारने आता मीटिंग देखील घेण्यात आली आहे। आता नेमकं या मीटिंगमध्ये काय घडले, कोणत्या तारखा आता खरोखर सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ तुम्हाला टेम्पोद्वारे कोणत्या तारखेला या ठिकाणी मिळणार आहे ते देखील याची संपूर्ण तारीख आता सरकारकडून फिक्स करण्यात आलेली आहे। यासाठी तुम्हाला तातडीने पुढील 8 दिवसाच्या आतमध्ये एक अर्ज सरकारला करणं गरजेचं आहे। जे नागरिक अर्ज करतील त्यांना सरकारतर्फे गहू आणि तांदूळ जे मोफत मिळतं ते या ठिकाणी घरी आणून देणार आहेत। मग आता कोणकोणते नेमकं कोणत्या तारखेपासून तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ आणून देणार आहेत, तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जायची इथून पुढे गरज नाही, याची तारीख नेमकं तुम्हाला कोणत्याही ठिकाणी सांगणार आहेत। तसेच पुढील 8 दिवसामध्ये मोफत रेशन तुम्हाला घरी आणून देणार आहेत। त्या ठिकाणी देण्यासाठी एक अर्ज सुद्धा भरायचा आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी मोफत गहू तांदूळ आणून तुम्हाला दिलं जाणार आहे। आणि याची तारीख कोणती आहे, अर्ज कुठे भरायचा हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु त्याआधी तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनी जर घरगुती गॅस असेल तर त्यावर तुम्हाला स्वयंपाक करत असाल तर त्या बाबतीत देखील सर्वात महत्त्वाचा बदल या ठिकाणी आता करण्यात आलेला आहे। तुम्हाला सांगतो बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला आता जर पेन्शनधारक असाल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तसेच तुम्ही कोणत्याही योजनेचे पैसे घेत असाल तर जसे की लाडकी बहीण योजना असेल, PM किसान योजना असेल, वेगवेगळ्या योजना असेल, तर अशा प्रकारे योजनेचे पैसे जर तुम्ही घेत असाल तर तुमच्यासाठी नवीन नियमावली सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आले आहेत। तुमच्या बँकेचे खाते पोस्ट बँकेत असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया असेल तुमच्यासाठी देखील अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहेत। तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, तुम्ही जर पॅन कार्डचा वापर करत असाल तर अर्जंट तुम्हाला पॅन कार्डवर एक काम करायचं आहे, अन्यथा तुमचं पॅन कार्ड देखील बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांच्याच नियमामध्ये आता बदल होतोय। आता बघा सुरुवात करूया, तुमच्या घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर त्या ठिकाणी असेल तर नेमकं सरकारच्या माध्यमातून काय बदल करण्यात आलाय। आता बघा गॅसची जी टाकी आहे ती घेऊन येत असताना तुम्हाला चोरीचे प्रकार आता वाढलेले आहेत। बघा गॅसची जी टाकी जो गॅस भरलेला असतो त्यामध्ये नवीन नियम काय झालाय, आता बघा गॅसची टाकी नवीन आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2025 पासून मोठे बदल या ठिकाणी आता करण्यात आले आहेत। ते म्हणजे मागच्या पाठीमाग पाहिलं तर जून, जुलै, एप्रिल, मे या महिन्यामध्ये या कालावधीत नागरिकांच्या भरपूर तक्रारी होत्या। गॅस सिलेंडर त्या ठिकाणी गॅस मध्येच तर चोरत आहे, त्यामध्ये गॅसच्या टाकीमध्ये गॅस कमी दाखवत आहे, गॅसच्या टाकीचे सील फोडण्यात येत आहे, अशी जेव्हा तक्रार सरकारकडे गेली त्यावेळी सरकारने सर्वात मोठा बदल त्या ठिकाणी आता करण्यात आलाय। आता कोणता निर्णय घेतलाय यासाठी तुम्हाला चालू केलाय, तो तुमचा मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर तुमच्या गॅस कंपनीला आता रजिस्टर करावा लागणार आहे। जर तुम्ही आधीपासूनच मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल तर आता त्यावरती तुम्हाला गॅस सिलेंडर संपला असेल किंवा तुम्हाला कॉल करून गॅस सिलेंडर जर टाकी मागवला असेल तर तुम्हाला आता लोकेशन दिसणार आहे। म्हणजे ज्यावेळेस तुमचा गॅस सिलेंडर घेऊन येणारा कामगार असेल तर तो येत असताना त्या गाडीचं लोकेशन तुम्हाला मोबाईलवर इथून पुढे दिसणार आहे। त्याच्या माध्यमातून
पूर्णपणे चोरी आता गॅसवरची बंद होणार आहे आणि सर्व गॅस ग्राहकांना सूचना देखील देण्यात आले, तुम्ही गॅस जर त्या टाकीचे गॅस सील फोडले असेल तर तुम्ही त्या गॅस ठिकाणी घेऊ नका, याची तक्रार तुम्ही गॅस कंपनीशी त्या ठिकाणी करू शकता। आता बघा पुढचा नियम आहे घरगुती लाईट बिलाबाबत। घरगुती लाईट बिलाबाबत इथून पुढे 10% तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सूट देण्यात आले। ही पेपरला बातमी देखील तुम्ही पाहिली असणार। 10% सरकार आता एमएसईबी लाईट बिलामध्ये सूट देणार आहे, जो निर्णय 1 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू होणार आहे, ज्यामुळे सर्वांचेच लाईट बिल आता जास्त येत असेल तर त्या ठिकाणी आता कमी येणार आहे। हा सर्वांनी दिलासा देणारी बातमी आहे। त्यानंतरचा पुढचा नियम आहे पॅन कार्डशी संबंधित। सरकारने पॅन कार्डच्या बाबत त्या ठिकाणी सूचना देण्यात आली। तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर सर्वांनी कान देऊन ऐका। आता बघा 2025च्या मागील महिन्यामध्ये पॅन कार्डवरील नंबरवरून अनेक जणांना बँकेमध्ये चोरीचा प्रवेश त्या ठिकाणी चोरांनी प्रवेश केल्याचं सांगण्यात आले। त्यामुळे कोणीही पॅन कार्डचा नंबर कोणालाही देऊ नये। तुमची पर्सनल माहिती कोणाला त्या ठिकाणी इथून पुढे द्यायची नाही, कारण पॅन कार्डमध्ये हे बँकेमध्ये ठिकाणी देण्यात आलेलं असतं। कोणत्याही बँकेचं त्या ठिकाणी खाते काढत असताना हे पॅन कार्ड या ठिकाणी दिलेलं असतं। त्यामुळे सरकारने तातडीची सूचना देखील देण्यात आली। इथून पुढे पॅन कार्ड नंबर तुमची जर इतर माहिती जशी कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी बँकेत कोणकोणती दिली आहेत ती इतर ठिकाणी कुठे देऊ नका। झेरॉक्स जर तुम्ही त्या ठिकाणी काढत असाल तर त्या ठिकाणी काळजी घ्यायची, त्या ठिकाणी सुद्धा चोरी होऊ शकते, त्यामुळे सावधान राहायचंय। आता पुढील नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते देखील कान देऊ नका। आता बघा तुमचा जर मोबाईल नंबरमध्ये त्या ठिकाणी मोबाईल जिओ सिम कार्ड असेल, तुमच्यासाठी देखील आनंदाची बातमी समोर आली। तुम्ही जर एअरटेलने त्या ठिकाणी रिचार्ज प्लॅन कमी केल्याने जिओमध्ये आता पुढील महिन्यापासून रिचार्ज प्लॅन देखील कमी करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे सर्वच नागरिकांना आता पैशाचा रिचार्ज बघून आता पुढे करता येणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आता महत्त्वाची बातमी, सरकार आता पूर्णपणे ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील जो आपला पेन्शन भेटते त्या पेन्शन वाढीबाबत विचार करण्यास तयार झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास त्या ठिकाणी आता करण्यात आले आहे। तसंच सरकार आता विचार करू लागले की 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना सुद्धा मोफत त्या ठिकाणी एसटी प्रवास करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। कदाचित जर हा निर्णय झाला तर ज्येष्ठ नागरिकांना 2 फायदे आता यामधून मिळणार आहेत, जसे की मोफत बस सेवा आणि तुमच्या आरोग्याचा जो खर्च होईल दवाखान्याचा तो ठिकाणी आता सरकार त्या ठिकाणी तुम्हाला देणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे। अजून यावर निर्णय झाला नसला तरी परंतु ऑगस्ट महिन्याच्या मधोमध 10 ते 15 तारखेला त्या ठिकाणी निर्णय होण्याची शक्यता आहे। आता पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी आली। पेन्शनधारक मित्रांनो, तुम्ही तर गेल्या 10 वर्षापासून पेन्शन वाढीची मागणी त्या ठिकाणी करत होता। यासाठी मागच्या आठवड्यात केंद्रीय बैठक देखील झाली। त्या बैठकीमध्ये सरकार आता जाग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पेन्शनधारकांनी काढलेल्या मोर्चामुळे सरकारला आता जाग आल्याचं पाहायला मिळते। लवकरच तुमची पेन्शन वाढवून मिळण्याची शक्यता, याची अधिकृत तारीख झाली नसली तरी परंतु सरकार नक्कीच याची जाहीर करेल। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना देखील अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। बघा कोणत्या देशातील सर्वात मोठ्या 2 बँका असल्याने त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये यामध्ये नागरिक थोडं अपार त्या ठिकाणी कमी शिल्लक ठेवलेली जे बँक अकाउंट आहेत ते देखील आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आपल्या बँकेचे डिटेल्स तुम्ही कोणालाही देऊ नका। त्यामुळे आता खास करून सूचना देखील बँकेकडून देण्यात आल्या आहेत। म्हणजेच आजकाल चोर लोक या ठिकाणी काय करतात, बघा सरकारने काय सांगितले, आजकाल चोर लोक वरती फेसबुक वरती अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येऊ लागलेत, लक्ष देऊ नका। एखादी लग्नपत्रिका तुम्हाला अनोळख्या नंबरवरून पाठवली जाते, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला एखाद्या अनोळख्या नंबरवरून त्या ठिकाणी मेसेजद्वारे देखील केला जाऊ शकतो आणि पहिल्यांदाच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा लग्नपत्रिका पाठवली जाते, त्याच्या खाली एक लिंक दिली असते, ज्या लिंकवर आपण क्लिक केलं तर आपल्या बँकेतील पैसे वडिलांच्या घटना आता समोर आलेत। आणि देशातील पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील खाते असणाऱ्या नागरिकांना सरकारने आता त्या ठिकाणी सूचना देखील देण्यात आली, कारण याच बँकेमध्ये सर्वात जास्त पैसे आणि सर्वात लोकांचे पैसे या बँकेमध्ये आहेत। तुम्ही व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती कोणतेही अनोळखी व्यक्ती वगैरे मेसेज आला तर तो मेसेज पटकन डिलीट करावा, कारण हे चोर लोक बाहेरच्या देशातील असतात। त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज विशेष करून बँकेतील पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। त्यामुळे तुम्ही आता सावधान व्हायचं आहे। लाडक्या बहिणीसाठी देखील एक आनंदाची बातमी आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी 0 रुपये व्याजदर मी तुम्हाला आता सरकार इथून पुढे कर्ज देखील उपलब्ध करून देणार आहे। याचा फायदा सर्वच लाडक्या बहिणींना आता इथून पुढे होणार आहे। त्यामुळे याचा लाभ तुम्ही नक्की घ्यायचा आहे। आता बघा रेशन कार्डवरती तुम्हाला गहू आणि तांदळाचा हा जो लाभ मिळतोय तो घरी आणून देण्याची सरकारची तारीख आहे, ती देखील तारीख ऑगस्ट महिन्यामध्ये फिक्स करणार आहे। त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये महत्त्वाचा निर्णय देखील होईल। हा निर्णय झाल्यानंतर तुम्हाला रेशन धान्य दुकानदाराला एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे आणि तो अर्ज भरल्यानंतर तिथून पुढे तुम्हाला मोफत अन्नधान्य घरी येऊन तुम्हाला मिळणार आहे। आता परंतु यावर एक अजून निर्णय झाला नाही, सरकार यावर फक्त विचार करू लागले, परंतु नक्कीच हा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो,
आपल्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तरे युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।